वांग्याचा विषय संपला आणि झाकण झुल्याचा विषय संपला. आता आपण आहोत विदर्भामध्ये आणि हे आहे बोंड, याला म्हणतात कापूस. मेन आहे आता कापसाचा विषय आणि शेतकऱ्याला माहीत आहे की कापसाची किंमत काय असते. आता कापूस निघणं सुरू झालेलं आहे आणि आता बघूया कापसाचा रेट काय असते. इथं शेतकरी मरून राहिला आहे आणि शेताचा हमीभावासाठी आंदोलन झालेलं होतं. तर बघूया या कापसाला दर शासन किती दर देते. आता मुख्य विषयाकडे आपण जाणार आहोत. विषय हा आहे, अरे अरे देवा भाऊ, कापसाला रेट तरी द्या, नाहीतर आता तुम्ही 6 महिने दिले आहे तर 6 महिन्यामध्ये आम्हाला आत्महत्या करावं लागणार आहे का. तर मित्रांनो, शेतकरी असाल तर नक्कीच लाईक करा. आता विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे अजितदादाचा. दादा, तुझं पोट आहे की काय रे? तू मागे सिंचन घोटाळा केलास. सिंचन घोटाळ्यातून एवढे पैसे कमावलेस तू, लोकांना मूर्ख बनवून, आणि आपलं कर्ज पूर्ण माफ करून टाकलास. आणि आता तुझ्या पोराला 1804 कोटीचा डील झालेली होती आणि ते 125 कोटीमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करायला लावली आणि ते डील 300 कोटीमध्ये करून 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी माफ केली. अरे तू पैसे कुठं कमावणार? कुठे इतके पैसे काय करणार आहेस? जनतेला तू मूर्ख बनवत आहेस का? एवढे करोडोचे घोटाळे करून जनता तुला सपोर्ट करत आहे. विशेष करून बारामती आणि पुणेकरांसाठी हा व्हिडिओ आहे. मला हे म्हणायचं आहे की अजितदादा एवढे घोटाळे करूनसुद्धा तुम्ही त्यांना कसे काय सपोर्ट करू शकता? आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला एकच विनंती आहे, अजितदादाला महाघोटाळे केल्यावरसुद्धा तुम्ही सिंचन घोटाळ्यामधून त्यांना बाहेर काढला आणि आता जेव्हा याचा मुलगा, याची कंपनी 1 लाखाची आणि हा डील करतो 300 कोटीची, याला कसं काय तुम्ही मान्य करता? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेष करून अजितदादा तुमच्यासाठी की आमच्या घरचे लोक 1000 स्क्वेअर फीटचाही प्लॉट घेतला तरी घरच्या सगळ्यांना माहीत असते की हा पोरगा 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट घेतलेला आहे. त्याच्या बापाला, आईला, भाऊला, बहिणीला सगळ्यांना माहिती असते. आणि विशेष करून एवढ्या करोडोची डील झाली आणि तुम्ही म्हणता अजितदादा की मला याच्यातलं काहीच माहिती नाही. तुम्ही जनतेला मूर्ख समजता का? विशेष करून पुणेकर स्वतःला खूप हुशार समजतात आणि हुशार आहेतच पुणेकर आणि बारामतीचे लोक. अजितदादाला तुम्ही इतका सपोर्ट का करता? आता हीच वेळ आहे आपल्याला अजितदादाला जेलमध्ये टाकण्याची. भाऊ, एवढे मोठे घोटाळे त्यांनी केलेले आहे आणि त्यांचा पोरगा पण एवढे मोठे घोटाळे केलेले आहे. तुम्ही तहसीलदाराला निलंबित केलं आणि दुय्यम अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित केलं. आम्ही त्या अधिकाऱ्याची नार्को टेस्ट घेणार आहोत आणि त्यांना खरं बोलायला जनतेसमोर भाग पाडणार आहोत. विषय हा आहे मित्रांनो, लोक 10,000साठी 5,000साठी शेतकरी आत्महत्या करीत आहे आणि हा काय म्हणतो मूर्ख अजितदादा की शेतकरी यांना सवय लागलेली आहे भीक मागायची आणि हे शेतकरी भीक मागत नसतात. हे मेहनत करून कमावतात आणि खातात आणि यांच्याकडे 5,000 10,000सुद्धा नसतात, कारण यांना हे कापसं निघाल्यानंतर हे बोंडअळी येणार आहे का हे पण माहीत नसते, तरी एवढा रिस्क घेऊन आपलं पोट भरतात. मित्रांनो, मला एकच म्हणायचं आहे, शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता तरी जागे व्हा आणि हा महान घोटाळेबाजाला जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसू नका. आणि जर आपण आता बोललो नाही तर येणारी जनता, येणारा काळ आपल्याला माफ करणार आहे. मित्रांनो, अजित पवार असू द्या आणि शरद पवार असू द्या, सुप्रिया सुळे काय म्हणाली आहे आता? सुप्रिया सुळे ही म्हणाली की पार्थ, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. कायचा विश्वास आहे? एवढे मोठे घोटाळे करत आहे तरी विश्वास आहे. जनता आता विषय हा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जर त्यांच्यासमोर चौकशी करून त्यांना जर जेलमध्ये टाकत नसाल तर आम्ही सगळे जनता आणि शेतकरी वर्ग पुन्हा आंदोलन करू आणि तुमच्या विरुद्धातही आंदोलन करू. कारण नागपूरमध्ये सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये तुमचा मंत्री खूप घोटाळेबाज आहे. त्या मंत्रीचं मी नाव घेणार नाही, पण त्याचंसुद्धा समोर येईल आणि त्यालासुद्धा आम्ही जेलमध्ये टाकणार आहोत. तर विशेष करून शेतकरी वर्गांना आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला एकच विनंती आहे की या घोटाळेबाजाची चौकशी झालीच पाहिजे आणि चौकशी होऊन याला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी आपली आहे. आता हे कापूस निघत आहे आणि या कापसाला भाव देण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. तर आता बघूया आपण का करू. तर धन्यवाद मित्रांनो. जय विदर्भ, जय महाराष्ट्र.